कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा 40 किलोमीटर लांबीचा आंबेनळी नागमोडी घाट रस्ता जितका सुंदर दिसतो तितकाच तो भयानक आणि धोकादायक वळणांनी वेढलेला। या घाटातून जाताना भले भले पट्टीचे वाहन चालक जीव मुठीत घेऊनच इंच इंच वाहन पुढे सरकवतात। आजूबाजूला खोल दऱ्या आणि सभोवताली गगनचुंबी डोंगर असलेल्या या आंबेनळी घाटात मध्यरात्री म्हटलं तर सुखवणारी अन म्हटलं तर धडकी भरवणारी धुक्यांची पांढरी चादर पसरलेली असते। जिथे दिवसा प्रवास करताना देव पाण्यात ठेवण्याची वेळ येते तेथे या दुर्दैवी घाटात 8 मित्रांनी डेअरिंग करत रात्रीच्या काळोखातून या घाटातून मार्ग काढण्याचं धाडस दाखवलं आणि तिथंच त्यांनी आपल्या आयुष्याचा शेवटचा अध्याय लिहिला। त्यांना काय माहिती हाच काळोख त्यांच्यासाठी शेवटची काळरात्र घेऊन आलाय। जणू काही ती 1000 फूट खोल दरी आपला जबडा उघडा करून आपल्या अनामिक शक्तीनं त्या 8 जीवलग मित्रांना गिळंकृत करण्यासाठीच त्यांना आपल्याकडे ओढत होती। कोकणाची भ्रमंती करण्यासाठी 22 मे रोजी घर सोडलेल्या त्या 8 मित्रांनी कधी विचारही केला नसेल ही त्यांच्या आयुष्याची शेवटची ट्रिप ठरेल। तारीख 24 मे रात्रीचे ठीक 3:30 वाजले असावेत। सभोवतालचा घनदाट जंगलातून फक्त वाऱ्याचा घोंगावणारा भीतीदायक आवाज। त्याच वेळी आंबेनळी घाटातील एका अत्यंत तीव्र आणि धोकादायक वळणावर एका स्कॉर्पिओ कारचे हेडलाइट्स अंधार भेदत पुढे सरकत होते। कारमधील ते 8 मित्र प्रवासात हसण्या खिदळण्यात अन गप्पात रंगलेले होते। कोणालाच ठाऊक नव्हतं की काळ अत्यंत शांतपणे त्यांच्या गाडीच्या मागे धावतोय। क्षणार्धात होत्याचं नव्हतं होतं। चीर शांतता असलेल्या घाटात कार दरीत कोसळल्याचा थरारक आवाज घुमतो। जणू काही काळच या तरुणांना आपल्या कवेत घेण्यासाठी वाट पाहत होता। ब्रेक फेल झाले होते की चालकाची डुलकी नडली हे कळण्याच्या आतच कार संरक्षण कठडे भेदत थेट 1000 फूट खोल दरीत काळोख्या दरीत त्यांच्या जबड्यात जाऊन विसावली। अनेक कोलांट्या खात कार खाली जात असताना तरुणांचे किंचाळणे दरीने आपल्या पोटात कायमचे गिळंकृत केले। सेकंदाच्या आत सर्व काही शांत झालं, मग उरला फक्त अंधार। सोमवारी आंबेनळी घाटात उघडकीस आलेल्या या अपघातानं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। जेमतेम 20-25च्या घरात असलेले 8ही मित्र सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात असलेल्या आजगाव, मरढे आणि खटाव परिसरातील रहिवासी होते। हे 8ही मित्र उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी त्यांनी कोकणातील दापोली येथील हरणे बंदर बीच येथे जाण्याचा बेत आखला होता। 23 मे रोजी सर्व मित्रांनी समुद्र किनाऱ्यावर मनसोक्त आनंद लुटला। 24 मे रोजी रात्री उशिरा त्यांनी साताऱ्याकडे परतीचा प्रवास सुरू केला। कारमध्ये महेश पवार, आदित्य साळुंके, रितेश लोखंडे, सुहास लोखंडे, उत्कर्ष शिंगटे, निखिल शिंगटे, वाहन चालक संदीप काटकर आणि चिपळूणचा त्यांचा मित्र अंश चव्हाण असे एकूण 8 जण स्वार होते। रविवारच्या पहाटे साधारण 5 ते 6च्या सुमारास त्यांची स्कॉर्पिओ महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावरील कुंभरोशी आणि दाभिळ गावाजवळ आली। घाटातील एका अत्यंत तीव्र आणि अंधाऱ्या वळणावर चालकाला गाडीवरील ताबा सुटला किंवा रस्त्याच्या वळणाचा अंदाज न आल्यानं कार रस्त्यावरून घसरली। काही स्थानिक सूत्रांच्या मते ऐन वळणावर कारचे ब्रेक फेल झाले असावेत। सेकंदात कारने रस्त्याचे संरक्षक कठडे भेदत ती थेट 1000 फूट खोल दरीत कोसळली। अनेक कोलांट्या खात कारचा चक्काचूर झाला आणि सर्व 8 मित्रांचा जागीच मृत्यू झाला। रविवार उजडला पण मुले घरी पोहोचलीच नव्हती। सकाळी 8 वाजल्यापासून पालकांनी फोन लावण्यास सुरुवात केली। यातील रितेश लोखंडेच्या वडिलांनी त्याला तब्बल 50 ते 60 वेळा फोन केला, पण सर्व फोन नॉट रिचेबल येत होते। रविवारी रात्रीपर्यंत कोणाचा संपर्क न झाल्यामुळे कुटुंबियांच्या मनात भीतीचं काहूर माजलं। अखेर त्यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात धाव घेत मुलं बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली। अपघाताची कोणतीही प्रत्यक्ष माहिती उपलब्ध होत नव्हती। अखेर पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून मुलांच्या मोबाईलचे लास्ट लोकेशन ट्रॅक केलं। मोबाईलचं शेवटचं लोकेशन पोलादपूर आणि आंबेनळी घाटाच्या परिसरात दाखवताच सर्वांच्या मनात धडकी भरली। पोरांचा घात तर झाला नसावा ना, म्हणून पालकांवर श्वास रोखून धरण्याची वेळ आली। सोमवारी सकाळी पोलिसांचं पथक आणि स्थानिक रेस्क्यू टीमने घाटात शोध सुरू केला। दुर्बिणीच्या साह्यानं दरीत तपास करत असताना रस्त्यावरून खाली खोलवर कारचे अवशेष दिसून आले। कारचा सुगावा लागताच महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, सह्याद्री ट्रेकर्स आणि रायगडचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले।
प्रचंड खोल दरी, निसरडा उतार आणि घनदाट जंगलामुळे दरीत उतरणं अत्यंत आव्हानात्मक होतं. परंतु रेस्क्यू टीमनं जीवाची पर्वा न करता दोरखंडाच्या सहाय्यानं दरीत उतरून कारपर्यंत पोहोचण्याचा मार्ग काढला. रेस्क्यू टीम कारजवळ पोहोचताच जे काही समोर दिसलं ते पाहून अनेकांना भोवळ आली. कारचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. 8ही मित्रांचे मृतदेह सर्वत्र विखुरलेले होते. मजा मस्तीसाठी गेलेल्या या 8ही मित्रांचा शेवट अशा दुर्दैवी पद्धतीने होईल याचा विचारही कुणी केला नसेल. आता सर्वात आव्हानात्मक होतं ते सर्व मृतदेह खोल दरीतून वर काढण्याचे. दोरीला पिवळे स्ट्रेचर बांधून अत्यंत कष्टाने एकामागून एक असे सर्व 8 मृतदेह सोमवारी दुपारपर्यंत दरीतून वर काढण्यात आले. या अपघाताने आंबेनळी घाटाच्या जुन्या जखमा पुन्हा ताज्या केल्या. यापूर्वी याच घाटात दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या बसला भीषण अपघात झाला होता, ज्यामध्ये तब्बल 30 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता आणि केवळ 1 जण वाचला होता. अगदी महिनाभरापूर्वी एप्रिलमध्येही एका दाम्पत्याची दुचाकी घसरून दरीत पडल्यानं त्याचा मृत्यू झाला होता. मृत पावलेल्या तरुणांपैकी 3 जण हे त्यांच्या आईवडिलांचे एकुलते एक होते. काहीतरी सुरक्षा उपाययोजना करा जेणेकरून दुसऱ्या कोणाचा मुलगा असा मरणार नाही. हा त्यांच्या पालकांचा आक्रोश आणि कारच्या अपघाताचं ते गूढ आता आंबेनळी घाटाच्या दरीमध्ये कायमचं घोंगावत राहील. ही घटना ऐकायला जेवढी क्लेशदायक आहे, विचार करा त्या मुलांच्या आई वडिलांच्या मनावर काय बितली असेल. जय महाराष्ट्र.